फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये 35 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे। हिवाळी अधिवेशनाआधी 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं समजतंय आणि याच्यामध्ये भाजपचाच वर्चस्व राहणार असल्याची माहिती आहे। गृह आणि अर्थ खातं भाजपकडेच राहणार असल्याचं सुद्धा कळतंय। आता सगळ्यांना तुम्हा पत्रकारांना पण एक क्युरियोसिटी आहे ना, महाराष्ट्राचं आम्ही तिघच जण, एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री झालेत, बाकीचं मंत्रिमंडळ 40 लोकांचं कधी होणार? कारण 16 तारखेपासून अधिवेशन आहे, अधिवेशनामध्ये बिल आहेत, अधिवेशनामध्ये इतर कामकाज असतं, त्यावेळेस त्याची उत्तरं देण्याच्या करता त्या डिपार्टमेंटचे संबंधित मंत्री असण्याची गरज असते। ह्या सगळ्याच्या बहुतेक 14 तारखेला बहुतेक। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, कशा पद्धतीने नेमका हे मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो? भाजप पुन्हा एकदा मोठा भाऊ ठरणार असं समजतंय? अगदी बरोबर आहे रिद्धी। काल खरं तर दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, JP नड्डा यांच्यासोबत खरं तर देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली आणि या बैठकीत एक फॉर्म्युला ठरलेला आहे। आपण जर बघितलं असेल तर 14 तारीखला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो होतोय आणि या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचा वर्चस्व जो आहे तो कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्याकडून गृह खात्याची जी आहे ती मागणी करण्यात आली होती, मात्र गृह खातं, नगरविकास खातं, काही महत्त्वाची खाती जी आहेत ती भाजप स्वतःकडे ठेवू इच्छित आहे। त्यामध्ये गृह आणि अर्थ खातं जे आहे ते भाजपकडेच राहील हे जवळपास आता निश्चित झालं। त्याऐवजी एकनाथ शिंदेकडे कदाचित नगरविकास खातं जे आहे ते जाऊ शकतं, ही आपल्याला माहिती मिळते सूत्रांकडून। आणि अजित पवार यांच्याकडे महसूल खातं जे आहे ते त्यांना मिळू शकतं। त्यामुळे कुठेतरी जो गृह खातं आणि अर्थ खात्यावरून खऱ्या अर्थाने कलह सुरू होता, म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडून गृह खात्याची मागणी केली जात होती, ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अर्थ खात्याची मागणी केली जात होती। ही दोन्ही महत्त्वपूर्ण खाती जी आहेत ती रिद्धी देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहतील, अर्थात गृह खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहील आणि अर्थ खातं जे आहे ते भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याला मिळेल अशी आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळ, जे मंत्रिमंडळ 35 जणांचं असणार आहे, जे आता 35 जणांचा शपथविधी जो आहे तो 14 तारीखला होईल अशी आपल्याला माहिती मिळते। त्यामध्ये भाजप जे आहे ते जवळपास 15 ते 16 मंत्र्यांना भाजपच्या यावेळी शपथ दिली जाऊ शकते। तर अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या 8-9 असे मंत्री जे आहेत ते शपथ घेऊ शकतात। त्यामुळे अर्थातच आज संध्याकाळी एक बैठक होईल आणि या बैठकीत संपूर्ण फॉर्म्युला जो आहे तो निश्चित केला जाईल आणि 14 तारीखला जी आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून माहिती मिळते त्यानुसार 14 तारीखला सकाळच्या सुमारास हा मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो होऊ शकतो। अर्थात आजची जी बैठक आहे संध्याकाळी कदाचित महायुतीची बैठक होऊ शकते। देवेंद्र फडणवीस, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघे एकत्र बसतील आणि कोणती खाती नेमकी कुणाला द्यायची, कारण सगळ्या खात्यांवर जी आहे ती दिल्लीत खलबत झालेली आहे, दिल्लीत चर्चा झाली आणि दिल्लीत तोडगा देखील निघाला। अर्थात गृह खातं भाजपकडे राहणार हे भाजपने सुरुवातीला सांगितलं होतं। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून मागणी होती की जर गृह खातं मला मिळत नसेल तर किमान नगरविकास खातं आणि काही महत्त्वाची खाती जी आहे ते आपल्याला द्यावी। त्याच धर्तीवर कुठेतरी हा मंत्रिमंडळ विस्तार होतोय। नगरविकास खाते जे आहे ते एकनाथ शिंदे यांना देण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता मंत्रिमंडळ विस्तारा जो आहे तो जवळ आलेला आहे। 14 तारीखला हा विस्तार होतोय, मात्र आज संध्याकाळपर्यंत खऱ्या अर्थाने वाट बघावी लागेल, कारण देवेंद्र फडणवीस 4 वाजता मुंबईत येत आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक होईल आणि मंत्रिमंडळ विस्तारावर अखेर शिक्कामोर्तब होणार आहे। मात्र जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार या मंत्रिमंडळ विस्तारावर भाजपचा प्रभाव जो आहे तो सर्वाधिक असणार आहे। भाजपचे सर्वाधिक मंत्री जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेतील। त्यामुळे अर्थातच 14 तारीखकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जर मंत्रिमंडळ विस्तार 14 तारीखला झाला तर भाजप गृह आणि अर्थ खात्यासोबतच आणखी कुठली महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवत आहे, तसंच एकनाथ शिंदे यांना कोणती खाती देत आहे, अजित पवार यांना कोणती खाती घेत आहे, हे मात्र आज संध्याकाळपर्यंत निश्चित होणार आहे। रिद्धी जी निश्चित। सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। पुढची बातमी आपण बघतोय ती म्हणजे अजित पवार हे दिल्लीमध्येच आहेत आणि ते अमित शहांची भेट घेणार आहेत असं कळतंय। अर्थ खात्यासह मोठी खाती पदरात पाडून घेण्यासाठी दादांचा प्रयत्न असणार आहे। दिल्ली दरबारी अजित पवार सध्या अमित शहांसोबत वाटाघाटी करतात। आणखी तपशील आपण घेऊयात प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, एकीकडे वर्चस्व पुन्हा एकदा भाजपचाच राहील असं समजतंय, मात्र अजितदादांकडून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू आहेत असं म्हणायचं का? आता सध्या अमित शहांसोबत जी भेट ते घेत आहेत ज्या पार्श्वभूमीवर त्याकडे पाहता?
अगदी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार जेव्हा होते तेव्हा ते वाट्याघाटी करायचे आणि लवकरात लवकर तोडगा काढायचे काँग्रेससोबत. मात्र अजित पवार यांना अद्यापपर्यंत भाजपसोबत गेल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांच्या पक्षाकडे यश मिळवून घेणं अपेक्षित आहे ते घेता आलेलं नाहीये. आणि त्या अगोदर त्यांनी आज अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि ते आता अमित शहा यांच्या भेटीकडे गेल्याचं समजतंय. तर एकंदरीत काही विषयावरती चर्चा झाली, काही अद्यापर्यंत समोर आलेलं नाहीये. मात्र वाटाघाटी ज्या आहेत त्या सुरू आहेत. अजित पवार यांना ग्रामीण भागाशी निगडीत आणि एक अर्थ खातं अशी खाती हवी. त्यामध्ये ग्रामविकास असो, शेती असो आणि अर्थ खातं हे जे पूर्वी त्यांच्याकडे जी खाती होती ती त्यांना हवी आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ते सातत्यानं प्रयत्न करताना पाहायला मिळतात. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी जे मुख्यमंत्री पद देण्याच्या बदल्यामध्ये गृह खात्याची मागणी केली आहे. मात्र ते त्यांना मिळतं का हे पाहणं महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडे असलेलं शहरी विकास जे खातं आहे ते नगर विकास जे खातं आहे ते खातं भाजपने मागितलेलं आहे. त्या सगळ्या कॉन्फ्लिक्टमध्ये अद्यापर्यंत राज्याच्या दोन प्रमुख पक्षाचे प्रमुख नेते म्हणजे एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत आणि अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्याच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहे असं सांगितलं जातं. आणि हे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत. मात्र अद्यापर्यंत हे बिन खात्याचे मंत्री आहेत. यांना कोणतंही खातं अद्यापर्यंत देण्यात आलेलं नाही आणि त्यांच्या पक्षाच्या इतर नेत्यांनी जी शपथ घ्यायची ती दूरची गोष्ट राहिली. मात्र राजधानी दिल्लीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत एक बैठक केलेली आहे. या बैठकीमध्ये आतापर्यंत जागा वाटपासह कोणत्या पक्षाला किती खाती आणि कोणती खाती या संदर्भात चर्चा झालेली आहे. काल जर पाहिलं तर अजित पवार हे राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाले होते आणि एकनाथ शिंदे हे दाखल झाले नाही. ही दुसरी वेळ आहे की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस राजधानीमध्ये दिल्लीमध्ये येत आहेत. मात्र एकनाथ शिंदे आलेले नाहीये. त्यामुळं जी संभावित बैठक म्हणून आपण विचार केला जात होता ती अद्यापर्यंत झालेली नाहीये. त्या दरम्यान आज अमित शहा यांच्या भेटीसाठी अजित पवार जाणार असं सांगितलं जातं. त्यांनी स्वतः देखील या संदर्भात सांगितलेलं आहे. मात्र प्रत्यक्षामध्ये काय घडतं, अजित पवार यांना काही वेगळं मिळतं का हे पाहणं महत्वाचं आहे. आणि एकनाथ शिंदे यांचा अमित शहा यांच्यावरती जो विश्वास आहे तो देखील कायम आहे. त्यामुळं अमित शहा हे एकनाथ शिंदे यांच्यावरती अन्याय होऊ देणार नाही अशी भावना त्यांच्या पक्षाचे नेते बोलून दाखवत आहेत. ते एकंदरीत जरी नेत्यांचे वैयक्तिक संबंध वेगळे असतात आणि नंबर गेम जो असतो राजकारणामध्ये तो अत्यंत महत्वाचा असतो आणि तो कुठेतरी भाजपच्या पारड्यामध्ये याचं वजन असताना पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळं राष्ट्रवादी अजित पवार असो किंवा एकनाथ शिंदे असो यांचं राजकारणातली उपद्रव मूल्य जे आहे ते भाजपच्या फारसं तितकंसं उपयोगाचं नाही. मात्र एकनाथ शिंदे यांचे जे खासदार आहे ते दिल्लीमध्ये महत्वाचे आहे. कारण भाजप स्वतःच्या बळावर सत्तेत नाहीये, एनडीएच्या बळावर सत्तेत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा दिल्लीमध्ये निश्चितपणे उपयोग आहे. महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून उपयोग आहे हे शिंदे जाणतात. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी अद्यापर्यंत आपले पत्ते जे आहेत ते उघडे केलेले नाही नसले तरी ते भाजपच्या नेत्यांच्या म्हणण्याला मान देताना आतापर्यंत पाहायला मिळालेलं आहे. मात्र निश्चितपणे ते नाराज आहेत हे आपल्याला आता अलीकडच्या काळामध्ये पाहायला मिळते. दुसरीकडे शिवाजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. अमित शहांना मी आता मी त्यांना भेटायला जाणार. त्यांनी टीका नाही, माझं काम आहे माझं. महाराष्ट्रामध्ये एखाद्याला अचानक सगळं काही मिळतं, अपेक्षा नसताना, अंदाज नसताना, त्यावेळेस सत्ता ही अमर्याद होते आणि ती डोक्यात जाते. असाच काही प्रकार आता मला होताना दिसतोय. जनतेचा आशीर्वादाने सरकार आलं का नाही हा प्रश्न महाराष्ट्रातील जनता विचारते आहे. पुढची बातमी बघूया. मुख्यमंत्री फडणवीस हे दिल्लीमधून परत आले की मग मुंबईमध्ये महायुतीची बैठक होणार आहे. मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार अशी बैठक होईल. मंत्रिपदांच्या नावावर मुंबईमध्ये अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती आहे. मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, कोणाला डच्चू मिळणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. विस्ताराचा फॉर्म्युला काय नेमका असू शकतो बघूयात. भाजपला 20, शिंदेच्या शिवसेनेला 12 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 असा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला असू शकतो. कोण नंबर 2 कोण नंबर 3 हे एकदा मुख्यमंत्र्यांनी ठरवून टाकावं. कारण आम्ही ज्यावेळेस उपमुख्यमंत्री म्हणतो त्यावेळेस दोघे उभे होतात.
नागपूरवाला आपला ठाणेवाला नंबर 1 2 की पुणेवाला नंबर 3 असं एक मला वाटतं की उपमुख्यमंत्र्यांच्या छातीला एक बॅच लावणं आवश्यक आहे. हे नंबर 2 उपमुख्यमंत्री, तर आम्ही म्हणू मग नंबर 2च्या उपमुख्यमंत्र्यांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मग आम्ही म्हणू की नंबर 3 म्हटल्याबरोबर नंबर 3चे कोण, तर त्यांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आता खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत. मंत्रिमंडळ गठन करून झपाट्यानं काम करण्याची अपेक्षा सरकारकडून आहे. एवढं बहुमत मिळालेलं आहे.